नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. विवेकानंद महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये मी सौ साळुंके मॅडम तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली, एक पाठ शिकलो, एक कविता शिकलो आणि व्याकरणाचा काही भाग आपण शिकलो. तर आपल्या पाठ्यपुस्तकाचे जे 5-6 भाग आहेत त्याच्यापैकी चौथा भाग आहे उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठीचा अर्थ असा की जिथे आपल्या मराठी भाषेचा आपल्याला उपयोग करून घेता येईल आपल्या आयुष्यामध्ये, व्यवसायासाठी किंवा पोटापाण्यासाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर तिथे आपल्याला ह्या भाषिक कौशल्याचा वापर नक्की करता येईल. आता उपयोजित मराठी म्हणजे नेमकं काय बघा, की आपल्याला भाषा लिहिता येते, वाचता येते, आपल्याला ऐकून म्हणजे श्रवण कौशल्य आपल्यामध्ये आहे की ऐकून आपल्याला चांगल्या तऱ्हेने समजतं, आपल्याला मराठीमध्ये चांगलं भाषण येतं, संभाषण करता येतं, वाचन आपलं चांगल्या प्रकारे आपण करू शकतो आणि लेखनसुद्धा. आणि लेखन कौशल्य आपण निबंध लेखन शिकलो, पत्रलेखन, बऱ्याच गोष्टी आपण शाळेत शिकलो आहोत. आता हे सगळं अभिव्यक्त करायचं म्हणजे प्रकट करायचं प्रत्यक्ष व्यवसायामध्ये. आपल्याला अभिव्यक्ती म्हणजेच काय की आपण संवाद साधतो किंवा आपलं मत प्रकट करतो, लिहून, वाचून, बोलून आपण आपलं सगळं हे कौशल्य प्रगट करतो, त्याला म्हणायचं अभिव्यक्ती. तर हे करून आपण ह्या गोष्टी आत्मसात करून आपल्याला कुठल्या व्यवसाय आता करता येतील मराठी भाषेचा वापर करून, आपल्या मराठी भाषेचे कौशल्याचा जो वापर करून आपल्याला व्यावसायिक संधी कशा प्रकारे आपल्याला उपलब्ध होतील हेही आता आपल्याला शिकायचं आहे. कारण जग स्पर्धेचं आहे आणि त्यामुळे आणि मातृभाषा तर आपली सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे मातृभाषेत आकलनही सोपं जातं, काम करणंही सोपं जातं आणि त्यामुळे हा भाषेचा वापर करून आपल्याला अनेक व्यावसायिक संधी प्राप्त करून घेता येतील. सगळ्यात पहिल्यांदा आपण 11वीमध्ये पाहिलं बघा, शाळेमध्ये तुम्ही पत्रलेखन शिकलात. 11वीमध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, सूत्रसंचालन, अनुवाद, मुद्रित शोधन, नंतर ब्लॉग लिहायचं आणि रेडिओ जॉकी म्हणजे RJ. तुम्ही बऱ्याचशा FM रेडिओ स्टेशन्सवर RJ त्याचं बोलणं ऐकलं असेल की मराठी भाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्हाला उत्तम रेडिओ जॉकी बनता येतं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या भाषेचा वापर करून आपण छान म्हणजे आपण एक व्यावसायिक संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते किंवा एक चांगल्या प्रकारे व्यवसाय आपल्याला करता येतो. जेवढं आपण नुसती भाषा शिकून उपयोग नाही, अनेक कौशल्य आपण शिकलो तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्याला करता येईल. आता 12वीच्या वर्गामध्ये आपल्याला 4 भाषेचे उपयोजन शिकायचं आहे. ते म्हणजे मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेखन. तर त्याच्यापैकी पहिले 2 मुलाखत आणि माहितीपत्रक हे आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये म्हणजे प्रथम सत्रामध्ये शिकायचं आहे. आता माहितीपत्रक म्हणजे काय आपण माहिती घेऊ की माहितीपत्रकाची गरज काय. आता माहितीपत्रक म्हणजे तुम्हाला नावावरून लक्षात आलं असेल की एखाद्या गोष्टीची माहिती देणे. आता ही माहिती बघा कशा प्रकारे देता येऊ शकते बघा. आता एखादं तुम्हाला मित्राला भेटायचं आहे किंवा तुमच्या मित्राच्या सगळ्या मित्रांना एके ठिकाणी कुठेतरी भेटायचं आहे, कॉलेजमध्ये, ट्युशनमध्ये किंवा एखाद्याच्या घरी अभ्यासाला जमायचं आहे. तुम्ही ही माहिती कशी पोचवता, तर आजकालचा संपर्क साधनं म्हणजे सर्वात सोपं मोबाईल. मग तुम्ही मेसेज पाठवता. आता हे सुद्धा काय झालं, एक प्रकारची माहिती पोचवण्याचा हा मार्ग झाला. मग आता दुसरं आपण बघतो TV वर, वर्तमानपत्रामध्ये किंवा मासिकांमध्ये, त्रैमासिकामध्ये, दिवाळी अंकामध्ये तुम्ही बघता जाहिराती. पेपरमध्ये छोट्या जाहिराती, मोठ्या जाहिराती, दिवाळी अंकामध्ये सचित्र जाहिराती, रंगीत जाहिराती. आता हे काय आहे सगळं की तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचे हे मार्ग आहे. पण कधी ही माहिती त्याच्यापेक्षा जास्त सखोल अशी दिली जाते, त्याच्यात बारीक सारीक तपशील पण देते जातात. त्याच्यामुळे विश्वासार्हता वाढते आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती आपल्याला त्या ग्राहकाला मिळू शकते आणि म्हणून तिथे माहितीपत्रकाची आपल्याला गरज पडते. आता उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही 11वीत ॲडमिशन घेतली तेव्हा तुम्ही प्रॉस्पेक्टस घेतला कॉलेजचा, महाविद्यालयाचा. आता प्रॉस्पेक्टस म्हणजेच काय की ते महाविद्यालयाचं एक माहितीपत्रक आहे की त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्स आहेत किंवा कशा प्रकारच्या सुविधा आहेत
किती क्लासरूम अवेलेबल आहे, तुम्हाला स्वच्छतागृह आहे का, अजून कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, हे त्या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात हे झालं महाविद्यालयाचं माहितीपत्रक. तर अशा प्रकारे ही माहितीपत्रकाराची गरज आपल्याला का आहे, कुठे आहे आणि माहितीपत्रक कसं तयार करायचं, फक्त एवढे सोपे साधे 4-5 मुद्दे या पाठामध्ये आपल्याला शिकायचं आहे. बघा, आता माहितीपत्रकाची गरज का पडली, कारण आपण बघतो की स्पर्धेचं युग आहे. जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे काय झालं की ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालेला आहे. आता उदाहरणार्थ की जसं मी सांगितलं, जागतिकीकरण आणि व्यापारीकरण, की साधं एक आपण पेन जर घेतला तर ह्या पेनचे हजारो प्रकार, हजारो ब्रँड्स, हजारो नावांनी आणि वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत. मग आपण कोणता घेऊ की जो आपल्याला परवडेल, ज्याचं आपल्याला वैशिष्ट्य आवडलेलं आहे, असंच पेन आपण वापरू. किंवा साधं मोबाईलचं उदाहरण घ्या, किंवा अजून तुम्ही जे कपडे वापरता, तुम्ही ज्या महाविद्यालयात जाता, तिथे सगळी माहिती तुम्ही घेतलेली असते आणि नंतरच तुम्ही त्याचा वापर करता. तर जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे काय झालं आहे की या गोष्टींची अनेक प्रकारची उपलब्धता आपल्या देशामध्ये आहे. मग नेमकं आपण कुठलं घेतलं पाहिजे की हेही आपल्याला पटलं पाहिजे. आणि ह्यामुळे काय झालं आहे, फक्त ग्राहकाचाच फायदा नाही, तर उत्पादक आहेत किंवा सेवा पुरवणाऱ्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, यांच्यामध्ये आता जणू काही स्पर्धा सुरू झालेली आहे, चढाओढ आहे की आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे माहिती लोकांपर्यंत पोचवली पाहिजे. आता नुसती माहिती पोचून जाणार नाही, त्याच्यात खोटं तर लिहिता येणार नाही. पण त्यामुळे काय झालं आहे, उत्पादनांचा दर्जा वाढला, शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढला, सेवा, कारण त्यांना ते करणं भाग आहे. जर ग्राहकाला आपल्याकडे किंवा जो कोणती सेवा घेणार आहे, ती वस्तू विकत घेणार आहे किंवा एखाद्या आपण शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणार आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला ते दर्जेदार मिळेल असंच त्यांना आता प्रयत्न करावे लागत आहेत. आणि त्यामुळे हे माहितीपत्रकामुळे काय झालं, तो एक फायदा झाला आहे की दर्जा सुधारला आहे आणि आपल्याला अनेक प्रकारचे उत्पादनं उपलब्ध झालेले आहेत. अनेक विविध आपण म्हणू ऑप्शन्स, आपल्याला पर्याय खूप उपलब्ध झालेत आणि हे सगळे पर्याय कसे योग्य आहेत हे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हे माहितीपत्रक काम करत असतं. आणि म्हणून माहितीपत्रकाची आता गरज निर्माण झाली की घर बसल्या एखाद्या व्यक्तीला हे माहितीपत्रक लिखित स्वरूपात मिळू शकतं आणि ते मिळालं तर त्यांना जास्त आनंद होतो की आपल्याला सगळं बसल्या बसल्या घर बसल्या मिळतं आहे. आणि म्हणून ही मानसिकता ओळखली. कुणी ओळखली? व्यावसायिकांनी ओळखली, सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी, शैक्षणिक संस्थांनी, आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी, इव्हन हॉस्पिटल्ससुद्धा आता वेगवेगळ्या सोयीसुविधा देतात किंवा एकाच छताखाली अनेक प्रकारचे रोगांचे उपचार करणारे डॉक्टर उपलब्ध आहेत, सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मग त्यांची माहिती आपल्याला घरपोच मिळते ह्या माहितीपत्रकामुळे. जसं जाहिरातीमुळे आपण बघतो की थोडक्यात आपल्याला ही सगळं माहिती मिळते, तसंच हे माहितीपत्रक आहे. तर आता माहितीपत्रकाचं स्वरूप म्हणजे थोडक्यात काय बघा, पुस्तकात व्याख्या सांगितली आहे. माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक. कुठल्याही गोष्टीचा परिचय आपल्याला ते करून देते, ओळख करून देते. हे एक प्रकारे उत्पादन, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक मार्ग आहे किंवा साध्य आहे. आणि जुन्या नव्या म्हणजे नवीन पण बाजारात काही आलं तर त्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी माहितीपत्रक बघा आपल्याला घरोघरी कधीकधी वाटल्या जातात वर्तमानपत्राच्या मार्फत, किंवा घरी आपल्याला सेल्समन आणून देतात, किंवा आपण कुठे बाहेर गेलो सार्वजनिक ठिकाणी तिथे वाटले जातात. त्याचा उद्देशच हा असतो की हे नवनवीन जे आहे उत्पादन किंवा योजना लोकांपर्यंत सहजरित्या पोचल्या पाहिजेत. आणि म्हणून लोकांचं मत, जनमत आकर्षित करण्यासाठी हे सगळं लिखित स्वरूपात दिलं जातं. पुढे बघा, माहितीपत्रकामुळे काय होतं, कमी वेळात कमी खर्चात ग्राहकापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते जाहिरातीचंच काम करतं. आणि ते वाचता क्षणी लोकांना वाटलं पाहिजे की अरे वा हे चांगलं आहे,
किंवा ते वाचल्यावर त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं पाहिजे, उत्कंठा निर्माण झाली पाहिजे, औत्सुक्य जागं झालं पाहिजे, की फक्त तुम्हाला रंगीत चित्र देऊन चालणार नाही किंवा ठळक 2-4 ठळक मथळे दिले असं चालणार नाही. नेमकं त्याच्यात तुम्हाला त्याची योग्यता किंवा त्याची थोडक्यात आपण म्हणू की ते कशा प्रकारे योग्य आहे तुमच्यासाठी म्हणजे ग्राहकांसाठी, हे त्या माहितीपत्रकात संपूर्ण माहिती आली पाहिजे. याला आपण म्हणणार की माहितीपत्रकाचं स्वरूप. आता आपण बघू माहितीपत्रकाची गरज कोणकोणत्या क्षेत्रात आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला किती व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. आता माहितीपत्रक तुम्हाला तयार करून देता येतं किंवा तुम्हाला तुमच्याजवळ काही टॅगलाईन असतील किंवा तुम्हाला छान सुंदर लेखन करता येत असेल तर ते तुम्ही विकू शकता वेगवेगळ्या कंपन्यांना, उत्पादक कंपन्यांना. किंवा ते लिखाणाचं किंवा डिझाईन करण्याचं म्हणजे त्याचं आरेखन, त्याचं चित्रण की कशा प्रकारे हे केलं तर योग्य होईल, आकर्षक होईल, त्याची आकर्षक मांडणी कशी करायची, कुठल्या पानावर कोणती माहिती मांडायची, हे सगळं तुम्हाला येत असेल तर तुम्हाला छान एक व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकते. आता बघा माहितीपत्रकाची गरज पुस्तकात दिलेले वाचते मी. फळावळ भाजीपाला विक्रेता यांनासुद्धा आजकाल गरज आहे, त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, चढाओढ आहे. त्यापासून आलिशान कार विक्रेते या सर्वांना माहितीपत्रकाची गरज भासते. आता बघा उदाहरणार्थ दिवाळी फराळ आपण बघतो की दिवाळीमध्ये सध्या आता हे फास्ट लाईफ झालेलं आहे, गतिमान, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला वेळ मिळेलच असं नाही घरी फराळ. तर घरगुती फराळ करणाऱ्या स्त्रियासुद्धा आपण बघतो की त्यांचा दिवाळीच्या काळामध्ये हा व्यवसाय जोरात चालू असतो. मग आता त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, चढाओढ आहे. मग आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांनी घ्यावं म्हणून त्यांनी माहितीपत्रकं तयार केली की आम्ही कशा प्रकारे स्वच्छता पाळतो, नंतर कमी पैशामध्ये आम्ही कसं दर्जेदार उत्पादन तुम्हाला खाद्यपदार्थ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवतो. काही जण घरपोच सुविधा देतात ज्यांना शक्य आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला ही पत्रकाद्वारे पोचू शकते. म्हणजे दिवाळीचा फराळ ह्याच्यात आपण बघतो की फक्त दिवाळी फराळ करणं हा एवढाच व्यवसाय नाही, तर त्याची माहिती पोचवणं, त्याचं जाहिरात करणं, त्याचे घरपोच नेऊन देणं, म्हणजे कितीतरी व्यवसाय तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणजे आपण आता असं म्हणू शकणार नाही की बाबा बेकारी वाढती आहे, असं आहे तसं आहे, आणि सरकार तरी किती जणांना नोकऱ्या देणार. म्हणून आपण स्वतःच समाजाची गरज ओळखायची आणि त्या व्यवसायात आपण पडायचं आहे. आता तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी सकाळी वर्तमानपत्र पोचवतात घरोघरी, नंतर कॉलेजला येतात, मग अभ्यास करतात. नंतर काही विद्यार्थी रात्री रेस्टॉरंट्समध्ये वेटर म्हणून काम करतात. त्यांना कुठल्याही कामाची लाज वाटत नाही आणि कुठले काम करणं हे कमीपणाचं नाही, कारण आपण शाळेमध्ये मूल्य शिक्षणात शिकलो श्रमप्रतिष्ठा, श्रमालाही तेवढीच प्रतिष्ठा दिली पाहिजे. जी आपण बघतो की एक उच्च शिक्षित अधिकारी असो किंवा त्याचं ऑफिस झाडणारा कर्मचारी असो, दोघांच्याही काम तेवढ्याच प्रतिष्ठेचं आहे. म्हणजे पगार कमी आहे, पगार जास्त आहे, राहणीमान चांगलं आहे, याच्यावर त्या कामाची प्रतिष्ठा ठरवू नये. खरं तर आपण शिकलो श्रमप्रतिष्ठा शाळेमध्ये मूल्य शिक्षण, पण आपण तसं वागायलाही पाहिजे. म्हणून कुठलंही काम करण्याची लाज बाळगू देऊ नका. जो व्यवसाय आपल्याला दिसतोय की ह्याला डिमांड आहे, ह्याला मागणी आहे, तो आपण करायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वेळी नोकरी मिळेलच ह्याची खात्री नाही, किंवा मिळेपर्यंतसुद्धा आपण अनुभव म्हणून हे कामं करू शकतो. तर हे झालं दिवाळी फराळ. नंतर रेडीमेड कपडे, साड्या, खेळण्यांची दुकानं, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तकं, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती उपकरणं, वाहनं, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, औषधं, दूध दुभते, खाद्यपदार्थ, ह्या सगळ्या क्षेत्रात माहितीपत्रकांची गरज आपल्याला पडते. आता आणखीन बघा, सार्वजनिक सेवा पुरवणारी नाट्यगृह, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट, ह्या सगळ्या ठिकाणी माहितीपत्रकाची गरज आहे. आता एक उदाहरण घेते मी तुम्हाला. पहिल्यांदा मी हॉस्पिटल्सचं सांगितलं, आता LICचं सांगते. LIC म्हणजे विमा कंपनी. आता सरकारी तर आहेच,
पण आता अनेक खाजगी विमा कंपन्या पण निघाल्या आहेत. मग आता त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं रिझल्ट किंवा असं म्हणेल की मी त्याच्यात जास्तीत जास्त चांगला पर्याय तुम्हाला त्या विमा कंपनीचा उपलब्ध जर असेल, पण ती माहितीच तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, तर कंपनीलाही तोटा आणि ग्राहकालाही तोटा होऊ शकतो. आणि म्हणून कंपनीलाही स्वतःचा आपला खप वाढवायचा असतो, आपलं कंपनीचं उत्पादन किंवा आपण म्हणू की त्यांचं टर्नओव्हर जी उलाढाल वाढवायची असते, आणि ग्राहकालाही स्वतःला त्याचा फायदा हवा असतो प्रत्येक गोष्टीचा. आता कुणालाही साहजिक आहे, जर एवढे पर्याय उपलब्ध आहेत तर आपण जास्तीत जास्त आपल्याला जे पटेल तेच आपण घेतो. म्हणून एक उदाहरण दिलं विमा कंपनीचं, की खाजगी विमा कंपन्यांमध्ये सुद्धा आता स्पर्धा आहे आणि त्याच्यातसुद्धा जास्तीत जास्त पर्याय देणारे आपल्याला आपण ते निवडतो, आणि म्हणून त्यांचीसुद्धा माहितीपत्रकं आपल्यापर्यंत येतात. आता त्याचे पण अनेक मार्ग आहेत, तो भाग आपण नंतर बघूया. आता अजून बघूया कला क्षेत्र, संगीत क्षेत्र, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारं, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखी अनेक क्षेत्र आहेत. म्हणजे जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज आहे तिथं माहितीपत्रक आवश्यक ठरतं. म्हणजे जिथे खूप लोकांना सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे तिथे हा सोपा मार्ग आहे की माहितीपत्रक पोचवलं जातं. त्याला कोणी ब्रोशर म्हणेल किंवा अजून त्याला काही अनेक शब्द आहेत. आता उदाहरणार्थ समजा एखादा कार्यक्रम आहे आपल्या शहरामध्ये, तर रेडिओवरून जाहिरात केली जाते, टी व्हीवरून जाहिरात केली जाते, किंवा आपण बघतो शहरामध्ये ठराविक ठिकाणी भिंतीवर त्याचे पोस्टर म्हणजे भित्तीपत्रकं लावली जातात. हे काय आहे, एक प्रकारे लोकांना माहिती देण्याचा तो प्रकार आहे. मग त्याच प्रकारे माहितीपत्रकामध्ये मात्र अधिक सखोल माहिती दिलेली असते, बारीक सारीक तपशील. त्याचं उदाहरण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत शिकवणारच आहे की बारीक सारीक तपशील का आवश्यक ठरतो. त्याच्यानंतर बघा की त्याच्यामध्ये काय काय असतं. बघा माहितीपत्रकामध्ये की आपलं वैशिष्ट्य काय, एखाद्या खाद्यपदार्थाचं किंवा एखाद्या रेडीमेड कपड्याचं दुकान आहे तर त्याचं वैशिष्ट्य काय, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा कोणता आणि वेगळेपण काय. कारण मग अनेक एकसारखेच अनेक ब्रँड उपलब्ध असतील, पर्याय उपलब्ध असतील, तर ग्राहकाला प्रश्न पडतो बाबा कोणता घ्यावा, किंवा एखादा तुम्हाला कोर्स करायचा आहे तर कुठल्या कॉलेजमधून शिकावा. तर नेमकं त्याचं वेगळंपण काय, की का बरं मग विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये घ्यावं, का बरं विद्यार्थ्यांनी हा शर्ट घालावा, असं त्या उत्पादन कंपनी किंवा सेवा पुरवणारी संस्था आहेत त्यांनी विचार करून आपलं वेगळेपण मांडलं पाहिजे. आणि हे माहितीपत्रकाचं सगळ्यात जास्त मोठं वैशिष्ट्य आहे. आता आपण बघितलं माहितीपत्रकाची गरज काय, माहितीपत्रक कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण त्याची गरज आपल्याला पडते, आपण कशा प्रकारे माहितीपत्रकं तयार करून घेऊ शकतो, घर बसल्या पोचवू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये बघू, की माहितीपत्रकाची रचना कशी करायची, आणि त्यानंतर आपण उदाहरण बघूया. आत्तापर्यंत आपण पाहिलं की माहितीपत्रकाची गरज का, आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यावसायिक संधी या क्षेत्रामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि म्हणून माहितीपत्रक चांगलं शिकून घ्या, कसं लिहायचं, कसं तयार करायचं, त्याची आकर्षक मांडणी कशी तयार करायची, आणि त्याचा वापर करून आपल्याला कुठे आपल्याला नोकरी मिळेल का, किंवा आपल्या स्वतःच्या व्यवसायात आपल्याला त्याचा फायदा होईल का, किंवा ह्या क्षेत्रामध्ये फक्त रचना करून देणारी सुद्धा लोकांची गरज असते, की माहितीपत्रकाची रचना आयडिया सांगणारे, त्याची आकर्षक मांडणी सांगणारे, त्याची रचना कशी करायची, त्यानंतर कुठल्या प्रकारचे टॅगलाईन्स, मुख्य मथळा काय असेल हे सांगणाऱ्या लोकांची, ज्यांच्याकडे या कल्पना आहेत, ज्यांच्याकडे भाषेचा अगदी साठा आहे शब्दांचा आणि छान प्रकारे त्यांना भाषा मांडता येते, अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा लोकांना इथे निश्चित काम मिळू शकतं. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहितीपत्रकाची रचना, त्याचं वैशिष्ट्य काय, आणि एखादं आपण उदाहरण बघू 1-2 की कशा प्रकारे माहितीपत्रकं तयार करायची. धन्यवाद.